बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। धम्मकी पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामध्ये भाग दुसरा कर्म हे पाहत आहोत। यात एक बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत का? 2 गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो का? 3 गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो का? पुढे चालू। अहिंसा 1 अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण। 2 अहिंसेचा खरा अर्थ। आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश म्हणजे संसरण हे पाहणार आहोत। कर्म 1 बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्म सिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांतांनी गोंधळ निर्माण केलेला नाही। बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदर सांगितलेले आहे। शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे। हिंदू कर्मसिद्धांताचे मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत। हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे। उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही। ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे। आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते। बौद्ध धर्म आत्मास मानित नसल्यामुळे बौद्ध कर्मसिद्धांतास हा नियम लागू होत नाही। देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे। देह मूर्त झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो। ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू होत नाहीत। वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही। 2 गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो का असे बुद्ध मानतो का? कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच आहे। तथागत गौतम बुद्धांनी कर्मसिद्धांतामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही कराल त्याचे परिणाम तशाच प्रकारे होतात हे सांगितलेले आहे। भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम यापुरता मर्यादित आहे। माणूस गरीब कुळात जन्माला आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतकर्माचे दुष्कर्म, तो श्रीमंताचा घरात जन्मला तर त्याचे कारण गत जन्माचे सत्कर्म हे ब्राह्मणी कर्मसिद्धांतात आहे। जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म हे ब्राह्मणी सिद्धांत आहे। पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लागतो, त्याची प्रक्रिया कशी होते, आणि दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते, ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादिलेले असते। आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पिताच्या वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थांच्या 2 कणांच्या युतीने होत असतो। ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले। त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते। यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे, मग जीव सक शरीर कसा होतो? जीवाला हा अस्थि हे जठर कोठून मिळतात? असा प्रश्न भगवान बुद्धांना विचारतो। याला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो। या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात
आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीही मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध आणि असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नाहीत. 3. गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? पुढे चालू. यामध्ये अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून नाही आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर ते विश्वास ठेवीत नसत. अहिंसा. 1. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जवळचा संबंध आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि त्याचे कसे परिपालन केले आहे हे पुढील प्रमाणे. हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने 2 भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत ही वस्तुस्थिती अशा प्रकारची आहे. 2. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेही दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. म्हणजे भिक्षा म्हणून जर मांस भिक्षापात्रामध्ये आले तर ते खाऊ शकतात. दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेली आहे. अहिंसा म्हणजे यज्ञामध्ये जे प्राण्यांना बळी दिले जात होते याला तथागतांचा विरोध होता. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्याला बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्या केली आहे. त्याला ते म्हणतात, सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. कोणाचीही हत्या करू नका, सर्वांवर प्रेम करा असे तथागत सांगतात. असे दिसते की ह्यावरून बुद्धाच्या अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अभिप्रेत अर्थ होता हे समजून येईल. जीव हत्येची इच्छा व जीव हत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्याला विरोध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला आहे. जीवहत्या करण्यासाठी ज्या ठिकाणी कारण नाही त्याला मात्र तथागतांनी विरोध केला आहे. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो.
जीव हत्या करावी किंवा न करावी यासाठी व्यक्तीने ते विचारपूर्वक केले पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धांची अहिंसा ही त्याचा मध्यम मार्गास अनुसरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले आहे. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाचे वागला यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. तथागतांनी व्यक्तीला स्वातंत्र्य दिले आहे. आवश्यकता आणि गरज याप्रमाणे विचार करून त्यांनी ते कृत्य करावे. संसरण. 1. आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश म्हणजे संसरण. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रविचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेशिला नाही. नागसेन राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेनने उत्तर दिले, होय. यामध्ये परस्पर विरोधी नाही काय? नागसेन म्हणाले, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? नागसेन अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. नागसेन म्हणतात, हो शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट करा. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटविला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. हे स्पष्ट तथागतांनी संसरण यामध्ये केलेले आहे. तथागतांनी कर्म, अहिंसा आणि संसरण याचा खरा अर्थ काय आहे हे स्पष्ट करून सांगितले आहे. आपण सर्वांनी ग्रंथाचे श्रवण केले. आपणाप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. जय भीम.